नमस्कार. मी आज जिल्हा माहिती कार्यालय ठाणे येथे भेट देण्यासाठी आली. कारण मी पेपरमध्ये वाचलं होतं, इथे टाकाऊतून टिकाऊ अशी झाडांची लागवड केलेली आहे आणि मला पण झाडं लावायला खूप आवडतात. आणि आजची गरज आहे की पर्यावरणासाठी झाडं लावलीच पाहिजे. कारण निसर्ग आता कोपला आहे. तो का कोपला? तर झाडांची कत्तल झाली आहे आणि झाडांची कत्तल झाल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. काही ठिकाणी दुष्काळ पडतो, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होते. म्हणजे असमान सगळं नैसर्गिक दृष्ट म्हणजे झालेलं आहे सगळीकडे. तर इथे ह्या कार्यालयात आल्यानंतर मला वाटलं काय कुठेतरी काहीतरी केलं असेल, 2-4 झाडं लावली असेल. पण इथं आल्यानंतर एकदम धक्काच बसला की ज्यांनी ही म्हणजे कल्पना मनात आणली, जोपासली, ते श्री विजयकुमार कट्टी यांची भेट पण माझी त्यांची झाली आणि मला खूप आनंद झाला. आणि मी अगदी माझा मुलगा पण तिथेच आहे. त्याला म्हटलं, अरे असे लोक तुझ्याबरोबर असल्यानंतर काय, आपला भारत देश काय पाठीमागे राहणार नाही, पर्यावरणात तर 1 नंबर काढणार. आणि इथली ही झाडं जी तयार केलेली त्याची कल्पना फारच सुंदर आहे. त्यांनी लाकडी खोक्यातून याची रचना केलेली आहे आणि अतिशय वेगवेगळ्या प्रकारची ही झाडं आहेत की जी आपल्याला उपयोगी येतील, ज्याच्यातून आपल्याला ऑक्सिजन जास्त भरपूर प्रमाणात मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी कमी लागते. त्यांनी अतिशय सुंदर माहिती आम्हाला सांगितली, कुठल्या झाडाला किती पाणी द्यायचं. आपण अगदी रोज पाहिजे तेवढं पाणी ओतत असतो. हे त्यांनी चुकीचं कसं आहे ते सांगितलं. ही पण माहिती आम्हाला अतिशय सुंदर मिळाली आणि ह्या माहितीचा उपयोग करून आम्ही पण असं म्हणजे मी तर अर्थात सगळ्या माझ्या मैत्रिणी आहे, मी शिक्षिका असल्यामुळे माझा बरंच म्हणजे परिचय आहे किंवा ओळखी पण आहे. तर त्यांना ह्या माहितीचा जरूर मी त्यांना उपयोग करून देईल आणि त्यांनाही सांगेल की आपल्याही बिल्डिंगमध्ये, आपल्याही घरासमोर 4 झाडं लावूया आणि त्याची जोपासना करून पर्यावरणाला थोडासा हातभार लावून आपल्या देशाची कळत नकळत थोडीशी सेवा देऊया.